अहो चला ना, जेवायला चला. अहो मिस्टर विनय, मी तुम्हाला सही आहो जाहोच करते ना. अहो अशा अर्थाने नव्हतं म्हणायचं मला. त्या अर्थाने म्हणू पण नका, पचायचं नाही मला. चला ना, जेवायला चला. त्याचं झालंय का जेवण? कोणाचं? राघवचं. अजून कोणाचं? नाही, सगळे थांबलेत तुमच्यासाठी. त्याचं जेवण होऊ दे, मग मी येतो. मिस्टर विनय, असं काय करताय? राघव थांबलाय तुमच्यासाठी जेवायला. अच्छा अच्छा, म्हणजे आता त्याला काळजी वाटते माझी. आता मी त्याला जवळचं वाटतोय. एवढी मोठी गोष्ट लपवताना काहीच वाटलं नाही त्याला. त्यांनी का लपवलं याचा विचार केलाय तुम्ही? मिस्टर विनय, त्या वेळेला जर राघवनी आपल्याला येऊन सांगितलं असतं की आता आपलं लग्न झालं तर मासाहेब त्याच्याकडनं कॅफे काढून घेतील, तर आपलं लग्न झालं नसतं. आपण लग्न थांबवलं असतं. आणि म्हणून राघवनी लपवलंय आपल्यापासून. हो मॅडम, मग मी तेच म्हणतोय. आपलं लग्न थांबलं असतं तर काय फरक पडला असता? कॅफे तरी राहिलं असतं ना त्याच्याकडे. ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे म्हणजे आपलं लग्न महत्वाचं नाहीये? मॅडम, आपण एनिवे कोर्ट मॅरेजच करणार होतो ना. अच्छा, कोर्ट मॅरेज म्हणजे खरं मॅरेज नाही ना? त्याची काहीच किंमत नाहीये. मॅडम, तुम्ही गैरसमज करून घेताय. मला गैरसमज कसला? जे राघवला समजलं तुम्हाला समजू नये, या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय मला. आपलं लग्न माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस होता. तुमच्या नसेल कदाचित. तुम्हाला जेवायचं असेल तेव्हा जेवा.